ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या 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 वार करी संता मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संता मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावनी किंवा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या ऋण झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता अर्थातच निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग श्रीमंत श्री ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप आळंदी निवासी अखंड समाधी घण विश्वाची माय म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि श्रीमंत श्री ज्ञानोबाराय या अभंगातून एका भुंग्याला उपदेश करतात विठ्ठल अभंग माऊलींचा आहे. माऊलींच्या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा कैलासवासी गयाबाई रामचंद्र महात्मे बरोबर ना हा गयाबाई रामचंद्र महात्मे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियाकडून विशेषतः नातवांकडून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर मी धन्यवाद देईन त्या दोन्ही नातवांना आमचे दयानंदजी रामचंद्र रामभाऊ मोहिते आणि श्यामभाऊ रामभाऊ मोहिते या दोन्ही नातवांना त्यांच्या धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या आजोळच्या आजीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. वडिलाचं कुणी धावा घालायला तयार नाही पण आज आजीवरचं प्रेम या कार्यक्रमातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. खरं तर आईचं पोरावर तर प्रेम असतंच पण आजीचं विशेष नातवावर किती प्रेम असतं हे जे आजी आणि जे नातू आहेत त्यांना विचारा. खरं तर कंबरेला बांधून ठेवलेली नोट पिशवीत बांधून ठेवलेली नोट ही सख्या पोराला देत नाही आजीबाई बरोबर आहे ना. सख्या पोराला देत नाही आजी असे शिट्ट्या मारू देऊ नका. विठ्ठला एकदा त्याला सेटिंग लावली की हात लावू नका. हरी उद्धव भाऊ नशीबच असे माझे. कमरेला बांधून ठेवलेली नोट
मुलाला देत नाही, पण पोरग जर नातू जर रडायला लागला तर कमरेतली नोट निघाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या खरं तर म्हाताऱ्या माणसाला नोटाची तशी गरजच नसते, असते का होय दत्ता महाराज? असते नोटाची गरज. तुम्ही म्हणता म्हाताऱ्याला तर जास्त नोटाची गरज, तसं म्हाताऱ्याला नोटाची गरज नसते, पण तरी सुद्धा कधी मधी पोराकडून 100 रुपये घेते. कशा करता घेत असते? आजीबाई असते ना आजोबा असते, कशा करता घेत असते? दुसरं काही कारण नसतं. एखाद्या वेळेस जर नातू रडू लागला, एखाद्या वेळेस जर नात रडू लागली, तर कधी मधी कमरातली 10 रुपयाची चुरगाळा झालेली नोट फक्त नातवाच्या हातात देता यावी याच्याकरता ते 100 रुपये असतात. त्यांना कुठलं व्यसन नसतं, त्यांना कुठं बाहेर खर्च करण्याकरता लागत नाही, काही लागत नाही. त्याच्याकरता ते मुलाकडून घेत असते, ती आजीमाय असते. आणि आजीबाईचं जे काही प्रेम आहे ना, हे आजीबाईचं प्रेम अलगच आहे. नातवावरचं जे प्रेम आहे ते काही अलगच आहे. आणि या दोन्हीही नातवांना मी धन्यवाद देईन की त्यांनी आजीच्या प्रित्यर्थ अशा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केले. सेवेकरता निवडलेला अभंग माऊली ज्ञानोबारायांचा आहे. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्धवभाऊ थोडे मंडळीत, पण हिमालयाच्या उंचीची ही सगळी मंडळी. आज कीर्तनाकरता माझे परमस्नेही परममित्र महाराष्ट्रातील एक थोर कीर्तनकार आपले गुरुजी तेही उपस्थित आहेत. दुसरीकडे आमचे हरिभक्ती पारायण थोडा विको, याला थोडा द्या. हे साऊंड बंद झालंय, चालू आहे ना? आमचे भागवत महाराज आहेत. खरं तर ते कीर्तनकार आहेत, आणि कीर्तनकार टाळ घेऊन दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये उभा राहणं याच्याकरता कीर्तनकाराचं मन फार मोठं लागत असतं बरं का. आणि भागवत महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या भागाचं वैभव बबन महाराज आहे, विनेकरी बाबा आहेत, आमचे कोडगावकर मंडळ आहे. आणि हे आमच्या सगळे भावी पिढीतले महाराज लोक हे सगळे उभे आहेत. टाळकरी यांना सुद्धा धन्यवाद देऊन ही सगळी मंडळी उभी बसलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग माऊली ज्ञानोबारायांचा. खरं तर माऊली ज्ञानोबाराय कळणं दुर्लभ आहे. आणि माऊली ज्ञानोबाराय त्याला कळतात की ज्यांना माऊली ज्ञानोबारायचे शब्द कळतात. खरं तर तुकोबारायांची वाणी समजण्याकरता सोपी आहे, तुकोबारायांचे शब्द समजण्याकरता अगदी सहज आहेत. पण ज्ञानोबारायांचे शब्द समजण्याकरता बुद्धीच लागते. नवे बुद्धी असून चालत नाही. ज्ञानोबारायांचे शब्द कळण्याकरता ज्ञानोबारायांची कृपा आवश्यक आहे. ज्ञानोबारायांचे शब्द त्यांना कळतात. कोणाला कळतात? पारावर बसले त्यांना नाही. कोणाला कळतात? ज्ञानोबारायांची कृपा ज्यांच्यावर झाली त्यांना ज्ञानोबारायांचे शब्द कळतात. माऊलीच्या कृपेशिवाय माऊलींचे शब्द कळले नाही. आपण रोज हरिपाठ म्हणतो, बरोबर आहे? हरिपाठ आपल्या घरोघरी चालू आहे. ग्रुप वाईज महिला मंडळ म्हणतात. रेल्वेत जरी असलं तरी हरिपाठ चालूच असतो, बसमध्ये बसलं तरी हरिपाठ चालूच असतो. हरिपाठ हा आपला नित्य नियम आहे. पण हरिपाठ जरी आपला नित्य नियम असला तरी हरिपाठ आपल्याला समजला का? बोला, समजला का हरिपाठ? हरिपाठ समजण्याकरता ज्ञानोबारायांची कृपा लागते. आणि मोठ्या माणसाच्या मुखातून मी ऐकलंय, हरिपाठ कोणाला समजतो? ज्यांना ज्ञानेश्वरी कळाली त्यांना हरिपाठ कळाला. ज्ञानेश्वरी कळण्याकरता काय करावं लागतं? गुरुमुखातून श्रवण करावं लागतं. गुरूंच्या पायाजवळ बसावं लागतं. महिन्याला कीर्तन ऐकलं म्हणून वर्षाला कीर्तन ऐकल्यावर काय समजणार आहे महाराज? रात्री कोणता अभंग होता ते आपल्याला लक्षात राहत नाही, तर ज्ञानोबारायांचे अनमोल शब्द कधी लक्षात राहणार आहे? एखाद्याला सहज म्हणावं रात्री कोणता अभंग घेतला होता महाराजानं, ते जांभळी देऊन म्हणते काय की तू गेलतास कशाला कीर्तनाला? अभंग जर लक्षात राहत नसेल तर ज्ञानोबारायांचे शब्द कळणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. ज्ञानोबारायांचे शब्द कळण्याकरता ज्ञानोबारायांची माऊलींची कृपा आवश्यक आहे. ज्यांच्यावर माऊली ज्ञानोबारायांची विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हे समोरचं मॉनिटर चालू राहू द्या. थोडा याला पत्र्यासारखा आवाज आला. सोमू भाऊ याची सेटिंग करायला
आवाज गोड येऊ द्या जरा. श्री विठ्ठल. हॅलो हॅलो. हे पुढचं बंद पडलं. श्री विठ्ठल. काय सांगू लागलो मी? माऊलींचे शब्द कळण्याकरता ज्ञानोबरांची कृपा आवश्यक आहे. आपण समजून घेण्याचा कधी प्रयत्नच करत नाहीत. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. मंडपात बसलेल्या कोणाच्या पाठ नाही अभंग? बोला, कोणाच्या पाठ नाही? शिवभाऊ सगळ्यांच्या पाठ आहे. मंडपात उभे टाकलेले, मंडपामध्ये बसलेले मुरली महाराज सगळ्यांना रूप पाहता लोचनी अभंग पाठ आहे. सुख झाले ओ साजनी पाठ आहे. पण त्या अभंगाच्या पहिल्या चरणात दोघांचा संवाद आहे, दोघींचा संवाद आहे. त्या दोघी कोण आहेत हे कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? कोणीच सांगू शकणार नाही. अभंग जरी पाठ असले, अर्थ कळणं, पहिल्यांदा पाठ होणं ही एक वेगळी गोष्ट आहे, नंतर त्याचा अर्थ कळणं वेगळी गोष्ट आहे, त्याची अर्थरूपता प्राप्त होणं ही वेगळी गोष्ट आहे. अर्थ कळाल्याशिवाय अर्थरूपता प्राप्त होत नसते. म्हणून त्याचा अर्थ कळावा असं जर वाटत असेल तर आपल्याला वाटतच नाही. आता हा अभंग, हा जो सेवेकरता निवडलेला अभंग आहे, हा जरी बहुतेक जणांच्या पाठ जरी नसला तरी बहुतेक जणांच्या कानपाठ आहे. बरोबर आहे ना? का कानपाठ आहे? हा अभंग लताबाईनं गायला, लता दिदींनी गायला. आणि लता दिदींच्या आवाजातला तो गोडवा प्रत्येकाच्या कानात गेलेला आहे. रेडिओवर असेल, कॅसेटवर असेल, टीव्हीवर असेल, युट्यूबवर असेल, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, त्या जुन्या टेपच्या कॅसेटच्या असतील, त्या सगळ्यांनी हा अभंग किमान ऐकलेला आहे. रोनो झोनो रे भ्रमरा, सांडी तो अवगुणो रे भ्रमरा. हा अभंग सगळ्यांनी ऐकलाय. पण अभंग ऐकला ही गोष्ट खरी हो, पण अभंगाचा अर्थ तर कळाला पाहिजे. आणि अर्थ कळून घ्यावा अशी कोणाचीच भावना राहिली नाही महाराज. एखाद्या अभंगाचा अर्थ आपल्याला कळावा अशी भावना कोणाचीच राहिली नाही. कीर्तनकाराचीच राहिली नाही, तर ऐकणाराची कधी राहा. नवीन अभंगाचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे असं श्रोत्यांनी अपेक्षा ठेवली पाहिजे. आणि मी तर असं म्हणेन, उद्धव भाऊ, कीर्तनकार जर गावात आला ना तर एखाद्या वेळेस कीर्तनकाराला म्हटलं पाहिजे, या अभंगावर कीर्तन करा बरं तुम्ही. म्हणजे श्रोत्यांची ती जबाबदारी आहे. महाराज, या अभंगावर जरा आज ऐकायची इच्छा आहे आम्हाला, ऐका बरं. कीर्तनकारानं गाणे म्हणले तरी तुम्ही ऐकू लागले हो, कसं वा विठ्ठला विठ्ठला पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. कोणाला अर्थ कळून घ्या वाटतो महाराज. एक पोरग शाळेमध्ये होतं आणि शाळेमध्ये पोरग असताना गुरुजीनं त्याला शिकवायला सुरुवात केली. लक्ष देऊ नाही का? गुरुजीनं त्याला शिकवायला सुरुवात केली. ए पोरा, क म्हण. पोरग रोज मार खायचं पण क म्हणत नव्हतं. क म्हण पोरा, नाही, रोज छडी खायचं. गुरुजी सारखे गुरुजी होते आमचे, रोज छडीनं मारायचे. आता गुरुजी छडी मारत नाहीत. जुन्या काळामध्ये गुरुजीचा आदर होता, आता गुरुजीला लोक गाठून मारायले. अवघड झालंय. आता शासनानंच कायदा काढला, छडी लागे छमछम, विद्या येई घम घम, हे राहिलं नाही महाराज. जुन्या काळामध्ये होतं. गुरुजीनं पोराला सांगितलं, पोरा का म्हण. पोरग को म्हणत नव्हतं. 8 दिवस पोरानं रोज 5-5 छड्या खाल्ल्या तरी पोरग क म्हणीच ना. आता ह्याच्यातले काही काही नमुने श्लोक पाठच करत नाहीत. रोज छड्या खात्यात पण पाठ करत नाहीत. मान का. 8 दिवस गेले. रविवार आला आणि रविवारी त्याचा दोस्त घरी गेला आणि दोस्त म्हणला त्याला, अरे तुला 8 दिवस झालं छड्या खातो तू, तुला क म्हणायला काय अडचण आहे? तुला काय क येत नाही का? तो म्हणला, मला क येतो. म्हण ना मग. ते म्हणला, क क क क क क. अरे इथं म्हणतो तू, गुरुजी जवळ काय म्हणायला हरकत आहे तुला? गुरुजी जवळ जाऊन म्हण ना. तू म्हणला, तू काय वेड आहे का काय? तुझ्या मेंदूत पाणी झालं का काय? गुरुजी समोर जर मी क म्हणलं तर गुरुजी परवा ख शिकवतील, आणि गुरुजीनं ख शिकवलं की परवा ग शिकवतील, ग शिकवलं की घ शिकवतील. अरे मी गुरुजी पुढं क म्हणलोच नाही तर गुरुजी मला ख शिकवणारच नाहीत. आता अशी जर भावना आपली असेल तर आपल्याला अभंगाचा आणि माऊलीचा अर्थ, माऊली ज्ञानोबरांच्या वाङ्मयाचा अर्थ कधी कळावा?
माऊली ज्ञानोबरायांच्या अभंगाचा वाङ्मयाचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्याकरता ज्ञानोबरायांची कृपा आवश्यक आहे. ज्ञानोबरायांचा हा अभंग आहे. पण महाराज ज्ञानोबरायांचं तुम्ही अभंग म्हणता आणि या अभंगाचं शेवटचं चरण बाप रखुमा देवी वरून तुम्ही ज्ञानोबरायांचा अभंग कशावरून म्हणता? विठ्ठला 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 बरोबर आहे. नामा म्हणे असलं की अभंग कोणाचा? बोला बोला, कसं आहे? नामा म्हणे असलं की अभंग कोणाचा? नामदेवरायाचा. तुका म्हणे असलं की अभंग कोणाचा? सोखा म्हणे असलं की अभंग कोणाचा? सुखोबारायचा. बरोबर आहे. मग तसं ज्ञानोबारायांचा अभंग तुम्ही सांगितला, माऊलींचा हा अभंग आहे. आणि माऊली ज्ञानोबाराय या शेवटच्या चरणातून माऊलींचं कुठं नाव दिसत नाही. बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा. आणि तुम्ही सरळ सांगताय महाराज की ज्ञानोबारायांचा अभंग हे असं कसं? याचं उत्तर द्या आम्हाला अगोदर आणि नंतर पुन्हा कीर्तन करा. ऐका, ज्ञानोबारायांचाच हा अभंग आहे. त्याचं कारण आहे, ज्ञानोबारायांचे अभंग काही असे आहेत की काही अभंगाला ज्ञानोबाराय ज्ञानदेव म्हणे लावतात. हरिपाठ सगळा बघा तुम्ही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. बरोबर आहे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे ज्ञानदेव म्हणे. मग अर्धे अभंग ज्ञानोबारायांचे ज्ञानदेव म्हणे आणि अर्धे अभंग ज्ञानोबारायांचे बाप रखुमा देवी वरू कस काय? आणि तुम्ही ज्ञानोबारायांचा हा अभंग म्हणता, याचं उत्तर आम्हाला द्या. हे काय आम्हाला कळालं नाही. त्याचं कारण आहे, ऐका. माऊली ज्ञानोबारायांचं वय वर्ष 16 आणि वय वर्ष 16 असताना माऊली ज्ञानोबाराय आपल्या गुरुजवळ बसतात आणि ज्ञानोबाराय आपल्या गुरुजवळ अर्थातच निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर बसतात. आणि निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केली, महाराज गुरुदेव बस झालं, आता मला समाधी घेण्याची इच्छा आहे. 16 वर्षाचं वय. ज्ञानोबाराय म्हणतात मला आता समाधी घ्यायची. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज म्हणले, अरे ज्ञाना, एवढ्या लवकर काही जायचं असतं का? खरं तर चांगली माणसं जास्त दिवस राहत नसतात. ज्यांना जायचं ते जात नसतात आणि ज्यांना राहायचं ते राहत नसतात. विठ्ठला 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 चांगल्या माणसाची गरज या जगामध्ये खूप आहे, पण चांगली माणसं जास्त दिवस राहत नसतात. पण ज्यांना जायचं आहे ते जात नसतात. सप्त्याला आडवे येणारे माणसं कधीच लवकर जाणार नाही. सप्ताह करणारे लवकर गेल्याशिवाय राहणार नाही. सप्त्याचे आयोजक मंडळी टिकले पाहिजे ना. सप्ताह झाला तर चांगलं वातावरण राहील. सप्ताह गावोगावी झाले तर सगळ्या मांगल्याचं प्रतीक महाराष्ट्रभर दरवळेल. पण तशी माणसं जास्त दिवस राहत नाहीत. पण ज्या सप्त्याला आडवे येतात ना, ते माणसं जास्त दिवस राहत असतात. बिड्या फुकणारा जर एसटीत बसला तर असं वाटतं यानं कधी उतरण की. 5-5 मिनिटाला बिडी चालू असते. 5-5 मिनिटाला याचा कधी स्टॉप येतो, कधी स्टॉप येतो, कधी स्टॉप येतो. पण त्याचा शेवटचा स्टॉप असतो बरं का. तो कधीच अर्ध्या रस्त्यात उतरणार नाही. चांगला माणूस त्याचा स्टॉप येऊन जातो, तो उतरून जातो. पण बिडी पिणारा माणूस, लोकाला त्रास देणारा माणूस कधीच लवकर जाणार नाही. ज्ञानोबारायांचं वय वर्ष 22, तुकोबारायांचं वय वर्ष 41, छत्रपती शिवाजी महाराजांचं वय वर्ष 50. चांगली माणसं जास्त दिवस राहत नसतात. आणि खरं तर या जगामध्ये चांगल्या माणसाचीच आवश्यकता असते. चांगल्या माणसाची आवश्यकता असते. ज्ञानोबाराय विनंती करतात निवृत्तीनाथ महाराजांना, गुरुदेव आता मला समाधी घ्यायची आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, नाही ज्ञाना, इतक्या लवकर समाधी घ्यायची नाही. का घ्यायची नाही? अरे अपूर्ण कार्य राहिलेलं पूर्ण करायचंय आपल्याला. त्यामुळे तू आत्ताच समाधी घ्यायची नाही. माझे 2 वर्ष, सोपान काकाचे 2 वर्ष आणि मुक्ताबाईचे 2 वर्ष किती झाले? 6. आणि हे 6 वर्ष ज्ञानोबारायांना जास्त आयुष्य गुरुदेवांच्या कृपेमुळे मिळालं बरं का. गुरुदेवांच्या मनात आल्यानंतर काय होणार नाही. गुरुदेवांच्या मनात आल्यानंतर काय होत नाही. जसं देवाच्या मनात आल्यानंतर काहीही होतं,
तसं गुरुदेवांच्या मनामध्ये आल्यानंतर काहीही होतं, फक्त त्यांच्या मनामध्ये यायला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, मला जगाचा निरोप घ्यायचा आहे, या जगानं मला त्रास दिलाय, पण मुक्ताबाईंचा उपदेश आहे, ज्ञाना जगानं त्रास देणं जगाचं काम आहे, पण जगाचा उद्धार करणं आपलं काम आहे. गुरुदेव म्हणतात आणखीन 6 वर्ष राहिलं पाहिजे. ज्ञानोबाराय 6 वर्ष राहतात. 16 वर्षापर्यंत जे अभंग आहेत त्या अभंगाला ज्ञानोबारायांचं ज्ञानदेव म्हणे आहे. आणि 16 वर्षाचं जे पुढचं आयुष्य आहे 22 वर्षापर्यंत, त्या कालखंडामधले अर्थातच 6 वर्षातल्या कालखंडातले जे काही अभंग आहेत त्या अभंगाला आहे बाप रखुमा देवी बरू. काय कारण आहे त्याचं? ज्ञानोबाराय म्हणले, बस माझं आयुष्य 16 वर्ष होतं ना, गुरूंमुळं माझं आयुष्य 6 वर्ष वाढलंय. 6 वर्ष मी वाढलंय, म्हणजे आयुष्य वाढलंय ना, मग आता 6 वर्ष बोनस मिळालं. आयुष्य फक्त आणि फक्त देवा करता समर्पित. जसं तुकोबाराय म्हणतात ना, उरले ते हरी तुम्हा समर्पण. जे उरलंय ना आता ते फक्त तुम्हाला समर्पण. लोक म्हणत असतात फक्त पुरीचं लग्न राहिलंय महाराज, एका पुरीचं लग्न राहिलं ना, आम्ही आमच्या सगळं तुम्हाला समर्पण. तुमच्या गाडीतच आम्ही रोज एका गावाला 20 गाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव, तुमच्याच गाडीत आम्ही समर्पित. लोक फक्त म्हणत असतात. शेवटची पोरगी तिचं लग्न झालं की पहिली पोरगी बाळांतपणाला येत असते. माणसाचा देह पडून जातो, माणसाचं आयुष्य निघून जातं, पण माणसाला काय फुरसत भेटत नाही. आपण फक्त तोंडानं म्हणतो, देवा जे काही सगळं आहे ना ते तुम्हाला आम्ही समर्पित करतो. तेरा तुझको अर्पण क्या लागे मोरा, प्रभु क्या लागे मोरा. आपण म्हणत असतो तेरा तुझको अर्पण, पण आपण समर्पित करत नाहीत. ज्ञानोबाराय म्हणतात, बस आता जे काही उरलंय ते आम्ही तुम्हाला समर्पित करू. म्हणून 6 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्ञानोबारायांनी स्वतःचं कधी नाव लावलं नाही. या जगामध्ये 2च पात्र असे की जे स्वतःच्या नावाकरता धडपड करत नाहीत. त्याच्यातलं एक पात्र आहे म्हणजे भगवंताचं पात्र, आणि दुसरं पात्र म्हणजे संतांचं पात्र, जे स्वतःचं नाव कधीच लावत नाहीत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. परमात्मा सगळं करतो, पण परमात्मा स्वतःचं नाव कधी लावत नाही. औट हात का मानव देह, अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. औट हात का मानव देह, अल्लाने तुझे दिया रे. आपल्याला 3.5 हाताचा देह देवानं दिला, पण देवानं हा देह देत असताना कधी देहावर आपल्या त्या सिम्बॉल लावून दिलं का? हो, भगवंत पांडुरंगातर्फे हा याच्या करता हा देह समर्पित कधी आलं का? कोणाच्या देहावर असं लिहून आलं का? हो, आलं देहावर लिहून. देवानं सुंदर असा नरदेह दिला आपल्याला, जिथं पाहिजे तिथेच अवयव सगळे दिले. तुकोबाराय तर वर्णन करता, दिले इंद्रिय हात पाय कान, पण देवानं कधी असा अभिमान ठेवला नाही की मी यांना नरदेह दिलाय म्हणून. किंवा देवानं आपल्याला
देवानं आपल्याला असं कधीच म्हटलं नाही की हा माझ्यामुळं देह आहे. देवानं आपल्याला डोळे दिले, देवानं आपल्याला नाक दिलं आणि जिथं द्यायचं तिथं दिलं. बरोबर, देवानं नाक इथंच दिलं, देवानं डोळे बरोबर नाकाच्या वरच दिले. समोर जर पात्र वाढलेलं असेल, वरण भात पोळी भाजी शिरा, शिरा दिसायला खूप सुंदर दिसतो डोळ्याला, डोळ्याला दिसायला खूप सुंदर दिसतो. पोट म्हणतंय भूक लागलीये, हात म्हणतंय आता उचलावं लागतं, पण हातानं जेव्हा शिरा उचलला, ज्या वेळेस नाकापर्यंत नेला तर सगळं ताजं असतं, पण शिरा कालचा असतो. बरोबर आहे, शिरा कालचा असतो. शिरा नाकापर्यंत आला की नाक सांगतंय अरे हलकट माले दे सोडून. कोण सांगतं? नाक सांगतं. आणि जर नाक देवानं जर पाठीला दिलं असतं तर कसं झालं असतं? मग असा घास घ्यायचा. मग एखाद्या वेळेस जर काही माणसं भलते आळशी असते, काही माणसं जर नुसते डोळ्यानं जर भुलले, शिर्याला भुलतात ना लोक, गोड पदार्थाला काही बघूनच भुलतात. काही गुलाबजामून वरून जरी दिसायला असले मधून जर भिजलेले नसले तर भुलतो माणूस एखाद्या वेळेस, तसाच तोंडात टाकतो, पुन्हा कळतं अर हे मुरली नाहीत आणखीन. तसं ते शिरा जर डोळ्यानं भुलले जर टाकला तर पुन्हा पंचायत व्हायची. मग ते शिरा उचलावा लागेल, मग पुन्हा पाठीकड न्यावा लागेल, मग नाकाची आज्ञा घ्यावी लागेल आणि मग तोंडात टाकावं लागेल. देवानं सुंदर योजना केली. देवानं नाक बरोबर ज्या जागेवर द्यायचे त्याच जागेवर दिलं, डोळे ज्या जागेवर द्यायचे त्याच जागेवर दिले, हात ज्या जागेवर द्यायचे त्याच जागेवर दिले, पाय ज्या जागेवर द्यायचे असेल त्याच जागेवर दिले. जर हे कान देवानं गुडघ्याला दिले असते तर कसं झालं असतं? लोक म्हणले असते महाराज जरा कानात सांगायचंय तुम्हाला, कानात. मग काय असं वाक, मग वाकून कानात सांगावं लागलं असतं. देवानं बरोबर जे अवयव जिथं पाहिजेत ते सगळे दिलेत, पण देवानं कधीच असा अभिमान बाळगला नाही की माझ्यामुळं हा चालतोय आणि माझ्यामुळं याला मी देह दिलाय. जगातलं एक पात्र असे सगळं करतो पण त्याचा अभिमान ठेवत नाही. एवढंच काय, सगळं जगच त्यानं निर्माण केलंय. एकलेने कंठीचे म्हणून केले निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 ही महाभौतिके भिन्ने भिन्ने. सगळं जगाचा निर्माता तोय, पण कधीच असा अभिनिवेश तो धारण करत नाही की माझ्यामुळे हे जग निर्माण झाले आणि माझ्यामुळे हे सगळे चालतात, माझ्यामुळे यांना देह आहे, माझ्यामुळे हे खातात पितात, असं कधीच नाही. आपण 600 रुपयाचा फॅन देतो आणि 600 रुपयाच्या फॅनवर तिघाचं नाव असतं, सखाराम तुकाराम भनभने. त्या फॅनवर असतं नाव. 600 रुपयाचा फॅन मंदिरला देतो आणि तो फॅन बरोबर 3 महिने चालतो बरं का. किती महिने? 3 महिने. आणि ते म्हणजे खाली पडलेल्या पारावर बसलेल्या लोकांना दिसायला पाहिजे, पण 3दा फिरतात ते सखाराम तुकाराम भनभने, सखाराम तुकाराम भनभने. त्याचं सारखं फिरणं चालू असतं. मग पुन्हा त्याचे 3 महिने झाले की पुन्हा घासडांग घेसडांग घासडांग घेसडांग असं चालू होतं त्याचं फिरणं. 600 रुपयाचा फॅन असतो, पण 600 रुपयाचा फॅन आपण 3 त्याच्यावर नाव लावतो. आपण काहीच करत नाही, पण आपल्याला असं वाटतं की आपलं नाव झालं पाहिजे. बरोबर, पोराला सुद्धा वाटतं आपलं नाव झालं पाहिजे आणि बापाला सुद्धा वाटतं की आपलं नाव झालं पाहिजे. बापाला तर असं वाटतं की आपलं नाव चलवणारं कुणीतरी असलं पाहिजे. एखाद्याला जर मुलगा नसेल ना, तो नाराज होतो, महाराज आमची काठी चलवायला कुणी पुढे नाही हो, आमचं नावच कसं चालेल पुढे, आमचं नावच कसं चालेल. अरे बावळ्या, ज्याला आहेत त्याच्याकडे जा, ज्याचे आहेत ना त्याच्याकडे जा. परेशान आहेत, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. ज्याला मुलगा आहे तो सुद्धा दुःखी आहे, ज्याला मुलगा नाही तो सुद्धा दुःखी आहे, ज्याला 5 आहे तो सुद्धा दुःखी आहे, आणि ज्याला 2 आहेत 1 आहे तो सुद्धा दुःखी आहे. नाराज होत असतात. बघा, एखाद्याचं नाव असेल संदीप प्रदीप पाटील असं जर नाव असेल तर तो पोरगा काय तुमचं कायम नाव चालवेन का? बोला, कायम नाव चालवेन? जोपर्यंत संदीप आहे तोपर्यंत प्रदीपचं नाव चालतं, आणि एकदा त्या संदीपचा दीपक झाला की पुन्हा नाव कटत असतं मधलं, मग दीपक संदीप पाटील होत असतं. बरोबर आहे? असतानाच, हयात असताना कागदपत्रावर तेच
टीसीवर तेच आणि हाजरीवर तेच. आपलं नाव चालावं असं बापाला सुद्धा वाटत असतं, आपल्याला वाटतच असतं नाव चालावं, आपण मनुष्य आहे. पण ज्ञानोबारायांना असं कधीच वाटत नाही की आपलं नाव चाललं पाहिजे. अहो, ज्यांना वरदान असं प्राप्त आहे, जववरी चंद्र सूर्य तबवरी कीर्ती घट स्थिरू. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबारायांचं नाव अजर अमर आहे, हे नाही बरं का. ऐका, माझं बोलणं नीट ऐका. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माऊली ज्ञानोबारायांचं नाव अजर अमर आहे असं नाही. जोपर्यंत माऊली ज्ञानोबाराय आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. जोपर्यंत समाधीमध्ये ज्ञानोबाराय आळंदीमध्ये विराजमान आहेत तोपर्यंतच या जगामध्ये चंद्र सूर्य आहेत. ज्ञानोबाराय ज्या दिवशी समाधीमध्ये नसतील त्या दिवशी चंद्र सुद्धा उगवणार नाही आणि सूर्य सुद्धा उगवणार नाही. काय त्यांना नावाची गरज आहे? माऊली ज्ञानोबारायांचं नाव या अभंगात नाही, पण माऊली ज्ञानोबारायांचा हा अभंग आहे. माऊली ज्ञानोबारायांचाच हा अभंग आहे. माऊली ज्ञानोबाराय शेवटच्या चरणामध्ये बाप रखुमा देवी बरुरे भ्रमरा असं म्हणतात. अर्थातच 6 वर्षातला अभंग आहे. जे उरलंय ते माऊलींनी सगळं देवाला समर्पित केले. उरले ते हरी तुम्हा समर्पण या न्यायानं माऊली ज्ञानोबाराय वागतात. म्हणून ज्ञानोबारायांनी हा उपदेश एका भुंग्याला केलेला. माऊली भुंग्याला उपदेश केलाय. हा, भुंग्याला उपदेश करायचा असतो का? भुंग्याला उपदेश करायचा असतो का? आणि भुंग्याला उपदेश का केला? खरं तर उपदेश त्याला करायचा असतो की जो आपला ऐकेन. बरोबर आहे. माणसानं खरं तर फुकटचा सल्ला सुद्धा कोणाला दिला नाही. व्यर्थ पुलिवाचा क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ पुलिवाचा शिणवून ये. माणूस जर क्रोधी असेल, माणूस जर अविश्वासी असेल, त्याला बोध कसा होईल? आणि उपदेश करणाऱ्यांनी आपली वाणी वाया घालवली नाही पाहिजे. खरं तर मूर्खांना उपदेश करणं म्हणजे ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून असोत इये वायाणी काय मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी शिणेण हण. ज्ञानोबारायांचं बोलणं. ज्ञानोबाराय म्हणतात मूर्खाला बोलणं म्हणजे आपली वाणी वाया घालवू नये. माणसं माणसाचं ऐकत नाहीत महाराज, आणि ज्ञानोबाराय एका भुंग्याला उपदेश करतात. असं कसं? आणि भुंगा उपदेश करण्याच्या लायकीचा आहे का? प्रश्न आहे ना. भुंग्याला उपदेश का केला जातो? माऊली ज्ञानोबाराय भुंग्याला का उपदेश करतात? खरं तर माऊली ज्ञानोबाराय असं म्हणता येणार नाही, पण माऊली ज्ञानोबारायांची ही भूमिका म्हणजे चूकच आहे. भुंग्याला कुठं उपदेश असतो का? भुंग्याला उपदेश, कारण भुंगा हा भोगभूमीतला आहे. भुंगा कसा आहे? भोगभूमीतला. भोगभूमी म्हणजे काय? यायचं, खायचं, प्यायचं, ऐश करायची आणि आयुष्य संपलं की निघून जायचं. हे जे जीव आहेत पशु मात्र सगळे हे भोगभूमीतले जीव आहेत. आता पशु सारखं काही माणसं सुद्धा वागतात. इथं आलोत कशा करता? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. पण इथं आल्यानंतर ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी जीवतोची देव, भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. त्याचं काय म्हणणं असतं माहितीये? यावत जीवम सुखम जीवेत, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आईश करून घ्या. एवढी आईश करा, एवढी आईश करा. आणि जर महाराज पैसे नसतील तर ते म्हणते कर्ज काढा. काय म्हणतं ते? कर्ज काढा. अहो 2 रुपये टक्क्यानं कोणी देईन हो आता महाराज, 4 रुपये टक्क्यानं काढा. आता 4चा भाव नाही, आता 5 रुपये शेकडा झालं. बरोबर आहे ना?
हा 5 रुपयाचा भाव झाला आता. 5 रुपये, अरे 10 रुपये न काढा, पण ऐश करा, चांगले कपडे घाला, गाडीमध्ये फिरा, आणि जर खायला तर असं खा असं खा असं खा. कोण म्हणतंय माहिती का? चारवाक. चारवाकाचा हा सिद्धांत आहे. चारवाक काय म्हणतो माहितीये? जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत आईश करून घ्या, खायला चांगलं चांगलं खा, रोज असं खा. जिलबी जरी तळायची असेल तर ती जिलबी तेलात तळू नका, तुपात तळा. तुपात तळा. हा तुपात तळा आणि तुपात तळून जिलबी खा. ऋणम कृत्वा, माझी पदरची भाषा नाही, श्लोक आहे हा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. घृतम म्हणजे तूप. ऋण काढा, कर्ज काढा, आणि कर्ज काढून तूप प्या. आणि जर ज्याच्याकडून कर्ज घेतलंय तो जर सावकार दारात आला तर त्याला पुढची तारीख द्यायची. लोक पैसे नेत असताना असे पाया पडून नेते. बाबा 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 काय सांगाव महाराज. महाराज 8 दिवस हो महाराज. महाराज 8 दिवस, फक्त 50ची आवश्यकता आहे. एवढा उपकार करा महाराज, तुमचं ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. मग 50 आणखीन बाकीत यायचे. लॉकडाऊनच्या आधी एक जणाला दिलते. लोकच नेत असताना बरोबर पाया पडून नेतात. देत असताना कसं आहे. आणि जर सावकार दारात आला तर काय करावं महाराज? त्याला पुढची तारीख सांगायची. पुढच्या महिन्यात तसं मानित नाही ते, पुन्हा अधिक दिले म्हणते. पुढच्या महिन्यातली तारीख सांगायची. पुढच्या महिन्यात दारात आलं तर त्याच्या पुढच्या महिन्यातली तारीख सांगायची. असं ढकलीत न्यायचं. आणि जर मग त्यानं तगादात लावला आणि भांडणं केले तर भांडणं करायची. आणि जर पुन्हा काय नाही म्हणला, कधीपर्यंत महागन? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. एकदा मेल्यावर तूही मुक्त होतोस, सावकाराच्या कचाटीतून सुटतोस. हे कोणाचं मत आहे? चारवाकाचं. याला म्हणतात भोगभूमीतले लोक. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आईश करून घ्यायची. हे भोगभूमीता नाही. हा भुंगा जो आहे, हा भुंगा भोगभूमीतला आहे. आणि भोगभूमीतल्या लोकांना कर्म करायचं, काय करायचं हे कळत नसतं. नुसता भोग घ्यायचा, त्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य नसतं. विठ्ठल 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 चूक आहे. खरं तर भुंग्याला उपदेश केलाच नाही पाहिजे. पशूंना उपदेश केलाच नाही पाहिजे, कारण पशु रेषेमध्ये वागतात. खरं तर त्यांना पाप पुण्याची माहितीच नसते. आणि पाप पुण्याची माहिती नसल्यामुळं ते कधी पाप करण्याकरता प्रवृत्तच होत नाही. तुकोबरायांचं म्हणणं आहे, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काय एक उपजता मरती, अंध बहिर होती पांगुळ मुखी. पशूंना काय पाप कळतं, पुण्य काय कळत असतं का? गाय काय खात असते? गवत खात असते. गाईला महिनाभर जर गवत नाही ठेवलं, 15 दिवस गवत नाही ठेवलं, 8 दिवस जर गवत नाही जर दिलं गाईला, तर गाय मांस खाईन का? बोला, खाईन का मांस? कधीच खाणार नाही. तुम्ही जर वाघाचं खाद्य मांस, त्या वाघाला जर 8 दिवस जर मांस खायला नाही भेटलं, तर तुम्ही त्याच्यासमोर गवताची पेंडी टाकल्यानंतर वाघ गवत खाईन का? गवत खाईन का? जसा वाघ गवत खात नाही, जसं गाय मांस खात नाही, तसं माणसं सुद्धा मांस खात नाही. कारण माणसाचा आहार काय आहे? भाजी आणि, बोला काय आहे? भाजी आणि भाकर. हे माणसाचा आहार आहे. मांस काय माणसाचा आहार आहे का? मांस एखाद्या जीवाला मारून खाणं म्हणजे याच्यासारखं दुसरं पाप कोणतंच नाही. एखाद्या जीवाला मारायचं आणि त्याचं मांस भक्षण करून खायचं, याच्यासारखं पाप या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. माणसाचा आहार आहे भाजी आणि भाकरी. पण माणूस काय खातो? मांस भक्षण करतो. जे खायचं नाही ते खातो, जे प्यायचं नाही ते पितो. अर्थातच माणसाला उपदेशाची गरज आहे, पशुला उपदेश करण्याची गरजच नाही ना. कारण पशु पाप करतच नाही. पशु काही पाप पुण्य जाणती, पुण्य कळत नाही, पाप कळत नाही. मग ज्ञानोबाराय भुंग्याला उपदेश करतात कसे?
हा एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे भोंगा हा भोग भूमीतला आहे म्हणून त्याला उपदेश नाही. दुसरा प्रश्न असा आहे की हा भुंगा जो आहे त्या भुंग्याला नाम पशुला पाप पुण्य काही माहीतच नाही. खरं तर माणसानं पुण्य झाकून ठेवलं पाहिजे आणि पाप उघडं केलं पाहिजे. पाप उघडं केल्यानं कमी होत असतं आणि पुण्य झाकल्यानं वाढत असतं. जसं शेतकरी बी पेरायला लागल्यानंतर पुढं बी पेरत जातो आणि मागं पेरलेलं उकरीत जातो. असं असतं का? जागेत ना तुम्ही कसं आहे म्हणजे जसं बी पेरतो बीज पेरत जातो पुढं आणि जसं जसं बी पेरत जातो तसं तसं जे मागचं पेरलंय ते काय करतो झाकून टाकतो झाकून आणि मग पुढचं पेरत जातो. तसं माणसानं जे पुण्य केलंय असं एका मोठ्या माणसाच्या मुखातून ऐकलंय. मी जे बोलत असतो ते मोठ्या माणसाकडून ऐकलं तेच बोलत असतो मनाचं काही सांगत नाही. तसे तर कीर्तनकार पूर्वी ज्या साधू लोकांनी कीर्तन केली त्यांचं ऐकूनच बोलत असतात. असं म्हणतात की या हातानं दिलेलं या हाताला माहित होऊ नये. बबन महाराज म्हणजे या हातानं घेतलं तर ह्या हाताला माहित होऊ नये असं नाही. कसं या हातानं दिलं तर या हाताला सुद्धा माहित होऊ नये असं माणसानं पुण्य कमवावं. आणि जर पाप असेल तर पाप उघडं केल्यानंतर ते पाप विठ्ठला 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. खरं तर सगळं रणकंदन भोंग्यावरूनच चालू आहे आणि त्याच्यात पुन्हा माझ्या समोर भोंग्याचा आलाय. आता त्या भोंग्यावर बोलण्यापेक्षा आपण आपल्या विषयावर बोलू. नाही तर भोंग्यावर बोलल्यावर तिसराच आणखीन कुठं व्हायचा. सगळ्या महाराष्ट्रात तेच चालू आहे आता. पण असू द्या काय चालू आहे माझं काय चालू होतं म्हणा की आता कीर्तन तुम्हाला कशाला उभं केलंय म्हणा. माणसानं केलेलं पाप उघडं करावं आणि केलेलं पुण्य झाकावं. तसं त्या पशुला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. याचाच अर्थ ज्ञानोबा यांनी भुंग्याला जो उपदेश केलाय तो भुंग्याला उपदेश केलेला व्यर्थ आहे. त्याला उपदेश करू नये कारण त्याला पाप आणि पुण्य काहीच कळत नाही. मग माऊली ज्ञानोबा त्या भुंग्याला उपदेश का करतात. पण भुंग्याला काय उपदेश करतात अभंगाचं पहिलं चरण. Sandi tu awa gunare
केलाय तो भुंग्याला केलाय. का भुंग्याला केलाय? माणसाला उपदेश करायला पाहिजे ना. माणसं उपदेश करण्याच्या लायकीचेत म्हणून उपदेश करायला पाहिजे. भुंग्याला उपदेश केलाय. माणसं का उपदेश करण्याच्या लायकीचे आहेत त्याचं कारण आहे. हत्ती किती जरी मोठा असला तरी हत्तीच्या ताब्यात माणूस आहे का माणसाच्या ताब्यात हत्ती आहे? बोला कसं आहे? देहानं हत्ती मोठा आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. देहाच्या आकारानं माणूस हत्ती माणसापेक्षा किती पटीनं मोठा आहे? किमान 10 पटीनं. किमान 10 पटीनं. अहो नुसत्या हत्तीच्या आकाराचे माणसं असले की म्हणतात काय माणसं काय हत्तीसारखा झालास रे तू. नुसत्या आकाराचे असले तरी बरं का. आता जरी माणसाच्या देहाचा आकार छोटा असला तरी सुद्धा हत्तीच्या ताब्यात माणूस आहे का माणसाच्या ताब्यात हत्ती आहे? कसं आहे? माणसाच्या ताब्यात हत्ती आहे. जरी मोठा असला तरी का ताब्यात आहे याचा विचार केला कधी? ताकद त्याची जास्त आहे का नाही? अहो त्यानं जर एक जर डोक्याचा मारा किंवा सोंडेचा मारा केला तर एवढे मुळं खोल असणारी हे झाड सुद्धा उन्मळून पडतात, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. तेवढी माणसाच्या अंगामध्ये ताकद नाही. बरोबर आहे? 50 किलो धान्याचं पोतं उचलण्याकरता अंगामध्ये ताकद लागते. गणेश भाऊ सारख्या माणसाला म्हणलं अगरबत्ती छाप उचला तर ते उचलणार नाहीत. कारण त्याच्याकरता काय लागते? ताकद लागते. अंगामध्ये ताकद असेल तर या गोष्टी होतात. माणसापेक्षा कितीतरी पटीनं जास्त हत्तीच्या अंगामध्ये बळ आहे. पण हत्ती कोणाच्या ताब्यात आहे? माणसाच्या ताब्यात आहे. वाघ किती बलशाली आहे? बोला किती बलशाली आहे वाघ? वाघ जर समोर दिसला ना, जरी वाघ मारे आडनाव असलं तरी सुद्धा घाम सुटतो. म्हणजे आडनाव जरी वाघमारे असलं तरी सुद्धा असा घाम सुटतो महाराज. खालून वर असा थरथर थरथर कापायला लागतो. आम्ही त्या संगमनेर तालुक्यामध्ये जांभळी नावाचं गाव आहे, तिथं कीर्तनाला गेलतो सुमित भाऊ. माझ्या म्हणजे मी नवीन कीर्तन करायला लागलो होतो तेव्हा, मला वाटतं 2015-16ची गोष्ट आहे. त्या जांभळीला कीर्तनाला गेलो. रात्रीचा प्रवास होता. कीर्तन झाल्याबरोबर निघालो. आता कीर्तन झाल्याबरोबर निघाल्यानंतर आमच्या त्या गाडी समोरून वाघ गेला. आम्ही असे काच लावून घेतले होते. मी म्हणलं माधव महाराज तुमचं वजन जरी 80 किलो असलं ना, ते वाघ तुम्हाला काहीच विचारणार नाही तुम्ही कीर्तनकार आहेत का, तुम्ही परभणी जिल्ह्यातलेत का, तुम्ही सोनपेठचेत का, असा विचारणारच नाही. बरोबर ते नाश्त्या सकटच पार करीन. म्हणजे वाघ दिसला की माणूस असा घाबरून जातो. पण तरी सुद्धा वाघाला पकडण्याची ना, वाघाला ताब्यात ठेवण्याची ताकद माणसात आहे की नाही? बोला. प्राणी संग्रहालयात वाघ आहेत की नाही? वाघाची शिकार होते की नाही? का होते? त्याचं कारण आहे आपल्याला देवाने एक बोनस दिलाय, त्याचं नाव आहे बुद्धी. माणसाला अशी बुद्धी आहे, अशी बुद्धी आहे, अशी बुद्धी आहे. तर माणसाच्या मनात जर आलं ना, माणूस मरायच्या आधी देव होतो. आणि माणसाच्या मनात आलं की मेल्याबरोबर नरकात जातो. फक्त माणसाच्या मनात यायला पाहिजे. नरदेह निधान लागले हात, उत्तम सार उत्तम होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. या जगामध्ये माणसाला एकमेव असा देह आहे आपला की या देहामध्ये माणसाला देव होता येतं. देव हा देह आहे. बुद्धी जास्त आहे आपल्याकडं. एक माणूस असा हत्तीवर बसून चालला होता, त्याच्या हत्ती ताब्यात होता आणि असा वर बसून हत्तीला हाकत 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 चालला होता. तितक्यात समोरून यमाचे सैनिक आले. यमाचे सैनिक आले आणि यमाचे सैनिक त्या हत्तीला म्हणू लागले, अरे काय लेका तू एवढा मोठा, केवढी मोठी तुझी ताकद, आणि एवढूसा माणूस तुझ्या डोक्यावर बसून तुला हाकतोय. एवढूसा माणूस बघ त्याला. अरे खाली घ्यायचं, त्याच्या मनगुटीवर पाय द्यायचा, त्याला सोनेनं असं पिळायचं. काय लेका हत्ती म्हणला त्या यमाच्या सैनिकाला बरं का, यमदूतांना तो म्हणला, अरे हे माणूस अशी बेकार अवलाद आहे म्हणला, एवढे दलिंदर आहेत हे, तुम्हाला काही अनुभव दिसेना आणखीन? अरे अनुभव काय, रोज मी कितीतरी माणसं आमच्या नगरीमध्ये पाठवतो. हत्ती म्हणला नगरीला पाठवता? म्हणले हो.
म्हणजे जिवंत का मेलेली? ती म्हणला मेलेले. एकदा म्हणला फक्त जिवंत घेऊन जाय. एकदा जिवंत नेले ना, एक माणूस तू फक्त जिवंत घेऊन जाय. नाही जर या माणसाची तुला बुद्धी कशी कळालं ना, तर माझं नाव दुसरं ठेव. तो म्हणला ठीक आहे. तो एका सेठजीकडे आला आणि सेठजी असे हिशोब करत बसले होते. आणि सेठजी हिशोब करत असताना यमदूत आले. म्हणले राम 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 राम. या ना, कुठून आले? आम्ही यमनगरीहून आलो, नरकातून. बर, तुम्हाला नेण्याकरता आलो. ते म्हणले दुपारी दारू पिऊन आलात का काय? कस काय? मेल्या माणूस नरकात जात असतो, मी तर जिवंत आहे ना. नाही ना म्हणले, आमचा एक प्रयोग करायचा आहे. काय? हेला फक्त घेऊन जायचंय म्हणले, फक्त जिवंत माणूस. मग ते बसा म्हणले. सेठजी म्हणले बसा. आता सेठजीच ते बसा म्हणले. ते बसले आणि सेठजी मध्ये गेले आणि एक चिठ्ठी सोबत घेतली. एक खिशामध्ये चिठ्ठी घेतली. चला म्हणले आता. आले वा, यमपुरीमध्ये आले. सैनिक त्या यमदूतांनी आपल्या सिंहासनावर असलेल्या बॉसला आवाज दिला. म्हणले यमराज, जिवंत गिराईक आणलंय. बर बर बर, जिवंत गिराईक आणलंय. त्या सेठजीनं काही केलं नाही. आपल्या खिशातली चिठ्ठी काढली आणि यमराजाच्या हातामध्ये दिली. त्या चिठ्ठीवर असं लिहिलं होतं की आपणास कळवण्यात येते की मी मृत्यू लोकातला एक सेठजी तुमच्या नगरीत पाठवत आहे. त्याच्याकरता तुमचं सिंहासन खाली करा आणि त्याला बसवा. कळावे तुमचा बाप भगवान विष्णू. ती चिठ्ठी वाचल्याबरोबर ती यमराज खालीच उतरले. महाराज यमराज सिंहासनावरून खाली उतरले. बसा म्हणले महाराज. यमदूत म्हणले ह्याला मी पकडून आणले. हे गप तू गप गप. आणि वर सिंहासनावर बसवलं. सिंहासनावर बसवल्यानंतर त्या चिठ्ठीत असलेलं होतं, जे जे हे सिंहासनावर बसलेले सेठजी सांगतील ते ते ऐका. यांनी पहिला आदेश काढला बसल्याबरोबर. वर सिंहासनावर बसल्याबरोबर पहिला आदेश असा काढला की या नरकामध्ये कुणीच राहणार नाही. सगळे पाठवा म्हणले. विष्णू लोकांच्या नगरीला सगळे त्या नरकातले लोक, सगळे वैष्णव सगळे पाठवले आपल्या विष्णू लोकाला. एवढी गर्दी झाली त्या विष्णू लोकामध्ये. भगवान विष्णू म्हणले एवढी गिराईक आतापर्यंत माझ्या मंदिरात कधी आली नाही. त्यांनी इकडं कस काय? काय सोनखेडमध्ये सप्ताह वगैरे चालू झाला काय? इकडं कस काय आले हे सगळे? मग लगेच संदेश पाठवला यम लोकामध्ये. हे यम लोकातलं गिराईक इकडं कस काय आलं? ते म्हणले आता धमकी तुम्ही देत जा, चिठ्ठी तुम्ही पाठवी जा, सेठजी तुम्ही पाठवीत जा आणि आम्हाला प्रश्न विचारत जा. कस काय झालं? तुम्ही पाठवलेल्या सेठजीचा परिणाम आहे. माझा दृष्टांत संपला. मला या प्रश्नाचं उत्तर द्या. माणसाला बुद्धी किती हो? माणसाला बुद्धी जास्त आहे. म्हणून हा बुद्धी ज्याला जास्त आहे त्याला उपदेश न करता माऊली ज्ञानोबा आहे भुंग्याला का उपदेश करतात? भुंग्याला का उपदेश करतात? बैलाला उपदेश केल्यानंतर बैल मंडपामध्ये कीर्तन ऐकायला बसणार नाही. कुत्र्याला उपदेश केल्यानंतर कुत्रा मंडपामध्ये येणार नाही. मग भुंग्याला उपदेश का करतात? तर त्याचं कारण आहे मायबापांनो ऐका. भुंग्याला उपदेश हा नाहीये, हा उपदेश आहे भुंगारूपी माणसाला. भुंग्यासारखा माणूस आहे आणि या माणसाला उपदेश. भुंग्यासारखा माणूस आहे, हा भुंग्यासारखा माणूस आहे. भुंग्यात आणि माणसात साम्य. भुंग्यात आणि माणसात साम्य. काय साम्य? भुंगा खूप दुरून येतो. भुंगा इतका दुरून येतो, फिरून 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 येतो. आणि भुंग्याला पाहिजे असतो कमळातले रेणू, अर्थातच कमळातला सुगंध त्या भुंग्याला अपेक्षित असतो. भुंगा येतो कमळा करता आणि माणूस येतो भगवंताच्या चरण कमला करता. भुंगा या जगामध्ये येत असतो ना, तो कशा करता येत असतो? ती रेणू सेवन करण्याकरता, पराग सेवन करण्याकरता. पराग सेवी जे भ्रमरी येरा चिखलची उरी. तो भ्रमर काय करत असतो? पराग सेवन करत असतो. तळ्यामध्ये पराग असतात, त्या कमळ असतं, त्या कमळामध्ये पराग असतो. इतका दुरून येतो, इतका दुरून येतो, दुरून येऊन 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 त्या कमळाच्या पुष्पाभोवती अशा घिरट्या घेतो. ज्ञानोबा त्याला उपदेश करतात आणि त्याची घिरटी चालू असते. भुर 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 फिरत राहतो, सारखा बरं का, फिरत राहतो. तसा माणूस सुद्धा फिरतो. किती फिरतो? दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. विनवितो तुका संता
दोन्ही कर जोडून विनवितो तुका संगा दोन्ही कर जोडून. दुरून आलोत आपण सुद्धा, दुरून आलोत. किती दुरून आलोत अहो, 84 लक्ष येऊन दुरून आलोत आपण. एक योनी वा वा. कोटी कोटी तेरा एक योनी कोटी कोटी तेरा कोटी कोटी तेरा अहो, इतकं फिरून आलोत, इतकं फिरून आपण आलोत. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग दे लागे वारा मनुष्य देहा. अर्थातच हा मनुष्य देह भेटलाय ते अतिशय दुर्लभ आहे. त्याचे पुष्कळ विचार आहे, आपल्याला पुष्कळ प्रमाणही पाहता येतील. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. आपण किती फिरून आलो तसा भुंगा सुद्धा फिरून आला. आणि फिरणाऱ्या भुंग्याला माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ऋणो झुनो रे भ्रमरा. भ्रमरा, अरे तू नुसता फिरतो कशा करता इथं आला, कशा करता इथं आला, कशा करता इथं आला. भुंगा म्हणतो माऊलीला, ऐका, भुंगा म्हणतो माऊलीला मी पराग सेवन करण्याकरता इथं आलो. मग कर्ण सेवन, माऊली म्हणतात अरे वेड्या कर्ण सेवन. तो म्हणतो जरा संध्याकाळ होऊ द्या ना. काय म्हणतो, जरा संध्याकाळ होऊ द्या ना. संध्याकाळ झाली की मग तो सेवन करेन मी. तसा माणूस सुद्धा इतका फिरतो आणि फिरून फिरून या संसारात आला की संसारात सुद्धा फिरत जातो. आणि फिरताना कुणी जर म्हणलं, एखादे कीर्तनकार म्हटले आता माळ घातली पाहिजे, तो म्हणतो आणखीन फिरू द्या ना महाराज. बरोबर आहे ना, चला ना पंढरीला. नाही महाराज थोडं राहिलंय आणखीन, एकदा काम उरकलं की मी तुमचाच. फिरतो. कुणी जर म्हणलं ना चला आता वारी आली जवळ, आषाढी आली, फिरतोच. थांबा ना जरा संध्याकाळ होऊ द्या ना. काय म्हणतो, थांबा ना जरा संध्याकाळ होऊ द्या ना, थांबा ना जरा संध्याकाळ होऊ द्या. माणूस सुद्धा भुंगा आहे. माणूस सुद्धा कोण आहे, भुंगा आहे. फिरतो. माऊली म्हणतात अरे सेवन कर, पुन्हा मनुष्य देह भेटणार नाही. तो म्हणतो थांबा जरा. आपण सुद्धा म्हणतो थांबा जरा. मंडपात बसलोत मायबाप, या मंडपाची गॅरंटी आहे. या मंडपात बसलोत, या मंडपाची गॅरंटी आहे, पण मंडपात बसलेल्याची गॅरंटी नाही. कीर्तनात बसता आपण राहू का जाऊ ही गॅरंटी नाहीये. जेवताना घास घेऊ का नाही ही गॅरंटी नाहीये. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. कधी आवाज दिल्याबरोबर इथून निघून जावं लागेल काही सांगता येत नाही महाराज. मंडपाची गॅरंटी आहे. तसं माऊली म्हणतात भ्रमरा कर रे सेवन. तो म्हणतो संध्याकाळ होऊ द्या. पण संध्याकाळ झाल्यानंतर तो पराग सेवन करण्याकरता त्या पुष्पावर बसतो. ऐका नीट, मला एवढं समजलं की माझं कीर्तन सफल झालं. तो भुंगा कमळाच्या पुष्पावर बसतो आणि पुष्पावर बसल्यानंतर संध्याकाळ होते. आणि जे सूर्य विकासिनी कमळ असतं, सूर्य विकासिनी कमळ, ते सूर्य विकासिनी कमळ जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंतच ते असं खुललेलं राहतं. एकदा सूर्य मावळला की सगळ्या पाकळ्या आपल्या तो आवरून घेतो, नाम ते कमळ मिटून जातं. त्या पराग सेवन करण्याकरता भुंगा त्या पुष्पावर बसलेला असतो. पण त्या पराग सेवन करता त्याला एवढं ध्यान राहत नाही की आपल्याला बाहेर जायचंय, इथून आपल्याला सुटायचंय. पण संध्याकाळ होते, पुष्प मिटून जातं, पाकळ्या सगळ्या आवरल्या जातात. पण बघा, भुंगा काष्ट कोरू शकतो. परी भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. ज्ञानोबा यांचं वर्णन आहे. परी कळिके माझी सापडे कोवळी.
कोवळ्या कळीमध्ये ते सापडतं. अहो भुंग्यामध्ये एवढी ताकद आहे की ते कुठलंही लाकूड करू शकतो. कुठलंही बांबूचं कोरेन याच्यात नवल नाही, कुठलंही सागाचं सुद्धा करू शकतो. नाही काष्टाचा गुमान देवी भ्रमरा सुमन देवी भ्रमरा सुमन नाही काष्टाचा गुमान देवी भ्रमरा सुमन भ्रमरा सुमन भोगी भ्रमरा सुमन. ते काष्ट कोरण्याची ताकद असते त्याच्यामध्ये, कसलंही लाकूड कोरतो पण त्याला पाकळी कोरता येत नाही. का कोरता येत नाही त्याचं कारण आहे, त्याचा त्या पाकळीवरती नाम कमळावरती जीव असतो, म्हणून त्याच्या ताकद असली तरी ते पाकळी तोडू शकत, अर्थातच कोरू शकत नाही. तसं माणसाला माऊली ज्ञानोबराय उपदेश करतात, मूर्खा उद्धार करून घ्या. तुम्ही मनुष्य देहामध्ये आलात, उद्धार करून घ्या. तो म्हणतो पुन्हा पुन्हा पुन्हा, पण एवढा गुंतत जातो, संध्याकाळ आली की त्याला माहित नसतं की तळ्यामध्ये क्रीडा करण्याकरता हत्ती येत असतात. तळ्यामध्ये क्रीडा करण्याकरता हत्ती येत असतात. आणि हत्ती काय करत असतात माहितीये? हत्ती काय करतात? कमळाच्या त्या कळ्या पुष्प तोडतात आणि पायानं रगडतात. आणि त्या भुंग्याचा त्या कमळाच्या पुष्पावरती जीव असल्यामुळं तो भुंगा त्या कळीमध्ये हत्तीच्या पायाखाली रगडला जातो. तसं माणसाचं होतं. माऊली ज्ञानोबराय उपदेश करतात, उद्धार करून घ्या, पण तो म्हणतो संध्याकाळी येऊ द्या. पण संध्याकाळ आल्यानंतर काळरूपी हत्ती आपल्याकडे येतो. आणि काळरूपी हत्ती खातो करकरा लागला से काळ दात खातो करकरा लागला से काळ दात खातो करकरा लागला से काळ दात खातो करकरा. हे संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. असे काळ दात खातो करकरा. करकर म्हणजे दात, करकर खाणं म्हणजे कळतं ना तुम्हाला? असे दात खाऊन आपल्या पाठीमागे कोण कोण? काळ काळ काळरूपी हत्ती आपल्याला मारण्याकरता टपलाय. म्हणून संध्याकाळ होण्याच्या आत पराग सेवन करून निघून जावं. पराग सेवन करून निघून जावं. कधी? संध्याकाळ होण्याच्या आत. संध्याकाळ झाली की आपलं काम तमाम झालं, आपलं काम संपलं. तसं या जगामध्ये आल्यानंतर, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे कार्य आपण करण्याकरता आलो ते कार्य करून मोकळं झालं की मग आपण जाण्याकरता मोकळे होतो. तसं ज्ञानोबाराय आपल्या माणसालाच उपदेश करतात की भुंग्यासारखं तू गुणगुणू नको, इथं नुसता फिरू नको. ज्या कामाकरता आलास ते कर. पण ते माणसाचा असं असतं भुंग्याप्रमाणे, ते भुंगा काष्ट करू शकतो पण पाकळी करू शकत नाही. तसं ज्याच्यावर माणसाचा जीव असतो त्या माणसाचं माणूस काही करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये जीव असतो.
त्याच्यात ताकद आहे, पण पाकळीवरती त्याचा जीव एवढा जडलाय, एवढा त्याच्यात तो गुंतलाय. आणि आपण सुद्धा मायेमध्ये एवढे गुंतलोत की ती माया आपल्याकडून पार होऊ शकते, पण आपण आपली ताकद विसरलो. आणि आपण आपली ताकद विसरलो म्हणून तो जीव झालो ना, बरोबर आहे. विसरली तया थोर झाली हानी, वचतीनं खाली 84च्या. विसरलो म्हणूनच असं झालं. तसं आदिपुरुषाची माया, ब्रह्मेयाची नयेची आया, म्हणून फुलल्या ऐके राया. पुढचं मला आठवत नाही. त्यावेळेस धृतराष्ट्राला संजय सांगतोय, अरे अर्जुन रडतोय रे, अर्जुन रडतोय. का रडतोय? अरे पराक्रम अर्जुनाच्या ठिकाणी नाही का? अर्जुनात एवढी ताकद आहे, एकटा अर्जुन कौरवांना संपवू शकतो. अर्जुनामध्ये एवढी ताकद आहे. ज्यावेळेस ब्रह्मनडा झाला अर्जुन, बरोबर आहे ना, त्यावेळेस सगळे भीष्माचार्य, कृपाचार्य सगळे उभे होते समोर. पण एकट्या अर्जुनामध्ये सगळ्यांना वापस लावण्याची ताकद होती, एवढी ताकद होती. पण अर्जुन ज्या वेळेस युद्ध करण्याकरता समोर आला आणि भगवंताला सांगितलं, हे अच्युत मे रथम स्थापय, माझा रथ दोन्हीही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. सारथी होता भगवंताला आज्ञा केली. ज्या वेळेस अर्जुन दोन्ही सैन्याच्या मध्ये आला, ज्या वेळेस पाहिलं मातुलान श्वशुरान भातृन पुत्रान पौत्रान सखींस तथा, सगळे आपले स्नेहीजन पाहिले, सासरे भाऊ हे सगळे पाहिले. आणि गांडीवम संस्कृते हसतात परिदय्यते, हातातलं गांडीव धनुष्य गळून पडलं, डोळ्यातून पाणी यायला लागलं. आणि अर्जुन भगवंताला म्हणतोय, देवा अरे मी कुणाला मारण्याकरता इथं आलोय? माझेच बांधव समोर आहेत आणि मी यांना मारून रक्तानं माखलेल्या गादीवर मी बसू? नाही देवा, शक्य नाही. अर्जुन रडायला लागला. अर्जुनानं आपल्या हातातलं धनुष्य खाली टाकून दिलं आणि रथातून उडी मारली, देवाच्या पायाजवळ बसला. अर्जुन स्वतःची ताकद विसरला. या मायेनं अर्जुनाला रडवलं. कोणाला? अर्जुनाला रडवलं. तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती, ती माया रडवते महाराज. त्या मायेवर जीव असल्यामुळं माणूस त्याच्यातून बाहेर निघत नाही. एक जोडपं फिरायला जाऊ लागलं, एसटी मध्ये बसलो होतं. एसटी कळते ना तुम्हाला? एसटी आता ती बंद होती, त्याच्यामुळे जरा आठवत नसेल. ऐका, आता चालू झाली ती एसटी. त्या एसटी मध्ये नवरा बायको बसले. आता हे ऐकलेलं आहे बरं का, तुम्ही म्हणता तुम्ही लईच नवरा बायकोच्या गप्पा हाणायला. ते नवरा बायको बसल्यानंतर साईडला एक खिडकी असते. त्या खिडकीच्या खाली एक पाईप असतो. तो पाईप असतो. त्या बाई बी अशी मोठी होती आणि जाडजूड, तिचं मुंडकं बी मोठं. ते गाडी जायला लागली, प्रवास लांबचा होता. आणि प्रवास लांबचा असताना त्या बाईला डुकली लागली. काय लागलं? डुकली लागता त्या बाईचं मुंडकं एवढं मोठं त्या पाईपाला आदळायला लागलं. दन दिसला. आणि आपला रस्ता असा होता जणू काय पाथरी सोनपेठ. असं म्हणतात की विदर्भातले नेते लोक रस्त्यातलं खातात, पण मराठवाड्यातले नेते लोक रस्तेच खातात. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्यांनी घरी जाऊन विचार करा. अशी पंचायत व्हायली उद्धव भाऊ आपली का? बाउंड्रीवरच येत ना आपण. आता एसटी चालू झाली तसं बरं नाही तर सुमित भाऊ, मी कटाळून इमानदारीने मला गाडी घ्यायची नव्हती, पण परळीपर्यंत फास्ट येतो मी, पाथरीपर्यंत गुरुजी फास्ट येतो, पण तिथून 3-3 तास बसावं लागतो, गाडीच लागत नाही. असा रस्ता होता. ते झोप लागली त्या बाईला की दणकून पायपाला आदळायचं मुंडकं. आता हे नवऱ्याला बघवना, नवऱ्यानं असा हात घेतला आणि हात असा मागून ठेवून त्या पायपाला धरला. कशाला? पायपाला हात धरला. आता पायपाला हात धरला, ती बाई झोपीतच, डोकं बी असं टणक होतं तिचं, असा धरला हात. पण ती पाईपही खालून टोचायला आहे आणि वरून या बाईचं मुंडकं एवढं मोठं. दणका आला की दणका. पण काय करावं, त्याला सोडा वाटायला पण सुटना हात. हो पाकळी कळालं का तुम्हाला? ती हात सुटच नाही गेला, त्याला सोडा वाटायला. बिचाऱ्याचा शेवटी हात असा लाल झाला, पण त्याचा हात काही सुटला नाही. तसं माणसाला माया रडवत असते. माणसाला सोडावी जरी वाटली तरी ही माया सुटत नसते. म्हणून ज्ञानोबा उपदेश करतात, भ्रमरा
सोडी तू अवगुण, तुझा अवगुण सोडून दे, तुझ्यात गुण चांगला आहे पण सोडून दे. चरण कमळ दरुळे भ्रमरा. जसा भुंगा या ठिकाणी पराग सेवन करण्याकरता आलाय, कमळाचा पराग सेवन करण्याकरता आलाय, कमल सेवन करण्याकरता आलाय, तसं आपण सुद्धा या जगामध्ये भगवंताचे चरण कमल सेवन करण्याकरता आलो. म्हणून भगवान ज्ञानोबा जगाला उपदेश आहे ना, मानवाला उपदेश आहे. चरण कमळ दरुडे भ्रमरा, भोगितू निष्ठळू रे भ्रमरा, सुमन सुगंधू रे भ्रमरा. काय पुढं नाही, परिमळ विद्गदू रे भ्रमरा आणि सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. माणसालाच उपदेश काय तर शेवटचं चरण महत्वाचं आहे, कारण भुंग्याला भुंगीन नसते, भुंग्याला भुंगीन नसते. जसं मास्तराला मास्तरीन, महाराजाला म्हणा की महाराजीन, जर लोक मास्तराला मास्तरीन, डॉक्टराला डॉक्टरीन, तसं बुवाला बुईन असं नसतं. महाराजाला महाराजीन, तसं त्या भुंग्याला भुंगीन नसते. पण ते जसं जीवाचं सौभाग्य देव आहे, जसं जीवाचं सौभाग्य देव आहे, तसं जीवाच्या सौभाग्याला ना माणसालाच उपदेश केलाय. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, भ्रमरा बापर खुमा देवी वरू रे भ्रमरा, शरण कमळ दरुळे रे भ्रमरा, भोगितू निश्चळू रे भ्रमरा, विठोबा रे भ्रमरा, सांडितू अवगुण रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगितू निश्चळू रे भ्रमरा. यथामती यथावकाश. खर तर 1:45 वाजलेत. काय टाइम होता आपला 11 ते 1चा, चालू झालं 11:30ला. तुमचा बी ऐकण्याचा मूड दिसला म्हणून मी बी लांबविलं, नाही तर लांबवीत नाही मी जास्त, बरोबर टाइमाला सोडत असतो. आणि हे आमचं गाव असल्यामुळं लांबविलं तरी कुणी काय म्हणणार नाही, मला कुणी रागवेन येऊन नाही, कुणी रागवणार नाही ही गॅरंटी, म्हणूनच लांबवलंय. खरं तर ज्ञानोबरायांच्या या अभंगाचा भाव समजण्याकरता आपला जन्म अपुरा आहे. 2 तासात काय बोलणार आहे? खरं तर तुकोबरायांचे अभंग सुद्धा त्याच पद्धतीचे आणि माऊली ज्ञानोबरायांचे सुद्धा अभंग त्याच पद्धतीचे. भागवत महाराज गोरे गुरुजी खरं सांगतो, मला अभंग कीर्तनाला येईपर्यंत मी पाठ करत होतो. या अभंगावर मी पहिले कधीच याच्या आधी कीर्तन केलं नाही. तसं तर मी थोडं स्वाभिमानानं सांगतो, पक्क्या गुरुचा चेला असल्यामुळं मी काही डरत नाही, भेट नाही. एखाद्या वेळेस आता मला सुरुवातीला ज्यावेळेस मी सरळ अभंग म्हणत होतो त्यावेळेस मला ध्रुपद आठवलं नाही, तरी सुद्धा मी कचत नाही. का? चांगल्या माणसाकडे शिक्षण झाले असले तू म्हणतो तुला लईच अभिमान दिसायला. रे अभिमान नाही, स्वाभिमान आहे. आणि स्वाभिमान माणसाला असलाच पाहिजे. जोग महाराजाच्या कारखान्यात तयार झालेला माल आहे, शिक्क्याचा माल आहे. कसा? शिक्क्याचा. आणि शिक्क्याच्या मालाची गॅरंटी असते. त्यामुळं कारखान्याचा माल असल्यामुळं त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही. या अभंगाचा भाव असाच असेल असं माझं मत नाही. जसा वक्त्याला स्फुरण होत असतो तसा वक्ता त्या भावातून बोलत असतो. जयाप्रती जैसा भाव निरूपण करावा. जसा वक्त्याला भाव सुचेल तसा वक्ता बोलत असतो. या अभंगाचा भाव आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं आहे ते माऊली ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ राहून गुरुवर यांच्या मुखातून जे शब्द ऐकले ते शब्द आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. जसा पावा असतो ना, पावा वाजतो पण पावा वाजत नाही. कळालं का तुम्हाला? पावा वाजतो पण पावा वाजत नाही. पावा वाजतो पण त्याला वाजवणारा कोणीतरी भेटला पाहिजे. नुसता पावा जर वाजायला लागला तर सगळ्या रानातले बांबूच वाजायला लागले असते. बरोबर आहे? वाजायला लागले असते. पावा वाजतो पण त्या पाव्यामध्ये हवा भरणारा कोणीतरी लागत असतो. तसं आपुल्या मी बळे
नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. आम्ही आमच्या वाणीनं बोलत नाहीत, भगवंत आमच्याकडून बोलून घेतो. भागवत महाराज स्वतःच्या वाणीनं गायन करत नाहीत, भगवंत त्यांच्याकडून गायन करून घेतो. बबन महाराज त्यांच्या वाणीनं गात नाही, पुन्हा भाईवरी करताना त्यांच्याकडून भगवंत बोलून घेतो. हे वाजवत नाही, यांच्याकडून भगवंत वाजवून घेतो. अर्थातच सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तो देव आहे आणि त्या देवाच्या सत्तेनं सगळे कार्य होत असतात. या अनुषंगानं झालेली सेवा विश्वमौलिक ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करून, जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबा यांच्या चरणी समर्पित करून, जोग महाराजांच्या चरणी समर्पित करून, जे जे काही चांगलं आहे ते गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांचा आहे, ज्यांनी माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. असे माझे गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबा त्यांचं आहे. जे जे काही चांगलं आहे ते त्यांचं आहे. एखादा वाणीतून दोष गेला असेल, एखादा आबसिद्धांत झाला असेल, आई वडिलाचं अंतःकरण करून क्षमा करा. ना तरी बालक बोबडा बोली का भाकुडा विसुका पाबुले ते रिजे जीवी. या कीर्तना करता सगळे माझ्यावर प्रेम करणारी समस्त सोनखेडकर मंडळी आणि समस्त या मोहिते परिवारावरती प्रेम करणारे सगळे आप्तेष्ट पाहुणे, कैलासवासी गयाबाई रामचंद्र महात्मे यांच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या परिवारानं, अर्थातच त्यांचे जावई रामभाऊ मोहिते असतील, त्यांचे दोन्हीही चिरंजीव आमचे दयानंदजी रामभाऊ मोहिते आणि श्यामभाऊ रामभाऊ मोहिते या सगळ्या कुटुंबांना, सगळ्या मोहिते परिवाराला धन्यवाद देऊन या कीर्तनाकरता ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. विनंतीला मान देऊन या ठिकाणी ही मंडळी उपस्थित आहेत. भागवत महाराज आहेत, सुंदर कीर्तन करतात, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे हरिभक्तीपरायण बबन महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. गुरुजी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. ही सगळी बालगोपाल, उद्याचं भविष्य आहे. दत्ता महाराज हे उद्याचं भविष्य. जसं चाणक्याला चंद्रगुप्तामध्ये भविष्यातला राजा दिसला, यांच्यात आम्हाला भविष्यातले महाराज दिसतात. तुम्हाला काय दिसतंय? आम्हाला यांच्यातले महाराज दिसतात. धोत्रावाल्यानं धोत्रावाल्याचीच बाजू घेतली पाहिजे, बरोबर आहे. हे भविष्यातले महाराज, ही सगळी टाळकरी, यांना नाद आहे. खरं तर छंद लागत नाही अशा गोष्टीचा, माणसाला लवकर छंद लागत नाही, भलते छंद लागतात माणसाला. हे असे छंद लागले पाहिजे, याची गरज आहे, काळाची गरज आहे. नाही तर आज पोरं मोबाईलच्या नादाने किती वेडे झालेत मी कीर्तनातून सांगणार नाही. आजचे लहान लहान लेकरं आत्महत्यापर्यंत जातात त्या गेम पायी. पण ह्या संस्कारित करण्याचं काम जोग महाराजांनीच केले, त्यांच्याच मार्गक्रमणानं आम्ही करत आहोत. विनेकरी बाबा आमचे राठोड महाराज आहेत, हरिभक्तीपरायण आमचे कौडगावकर महाराज आहेत, हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज आहेत. ही सगळीच मंडळी, आपल्या शहरातील युवा नेते आमचे हरिभक्तीपरायण सुमित भाऊ, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे उद्धव भाऊ आहेत, मुरली महाराज आहेत, श्रीमंत महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत. ही सगळे मोहिते परिवार. आणि सगळ्यात मेन शूटिंगचं काम आमचे श्री संत दर्शन फेसबुक लाईव्हचे सर्व आमचे गणेश भाऊ निरस, त्यांना सुद्धा धन्यवाद देऊन सगळ्यांचं नाम उल्लेख झाला असा गृहीत धरून कोणी काय नाराज होऊ नका. नाराज झाले तर 100 रुपये देऊन जाऊ द्या, काय करता आता. सगळ्यांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर